नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. अत्यंत असं का? तर 10वी किंवा 12वीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या मनात एकच प्रश्न असतो. तो म्हणजे पुढं काय? इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा साध्या पदवीच्या शर्यतीत आपण अनेकदा अशा एका क्षेत्राकडे दुर्लक्ष करतो, जे खऱ्या अर्थानं देशाचा कणा आहे आणि जिथे रोजगाराच्या 100% संधी उपलब्ध आहेत. ते क्षेत्र म्हणजे ITI. म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा मराठीत सांगायचं झालं तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था. मला माहिती आहे ITI ऐकूनच कितीतरी जणांनी तोंड वाकडं केलं असणार. याला कारण म्हणजे ITI बद्दलचे गैरसमज. पण त्याकडेही आपण येऊयाच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITI म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे, नोकरीच्या संधी, पगार आणि भविष्यातला त्याचा स्कोप याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, मेन विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेबद्दल सांगायचं आहे. जर तुम्ही ITI करण्याचा विचार करत असाल तर AISSMS प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीने ऑगस्ट 1991 मध्ये ग्रामीण भागातील तरुणांना तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षणासाठी शहरात जावं लागू नये म्हणून पुण्यातल्या दौंडमध्ये असणाऱ्या बोरीभडक गावामध्ये हे केंद्र स्थापन करण्यात आलंय. ही संस्था ISO सर्टिफाईड असून महाराष्ट्र शासन आणि DGT नवी दिल्ली यांच्याकडून देखील संस्थेला मान्यता मिळाली आहे. तब्बल 34 वर्षांपासून ही संस्था ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते आणि हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा झालाय. या संस्थेची अधिक माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणारच आहोत, पण आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. सगळ्यात आधी समजून घेऊया की ITI म्हणजे नेमकं काय. ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिथे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानावर जास्त भर दिला जातो. हा एक असा कोर्स आहे जो तुम्हाला थेट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तयार करतो. साधारणपणे 10वी किंवा 12वी नंतर हे कोर्सेस करता येतात आणि याचा कालावधी 1 ते 2 वर्षांचा असतो. आजच्या काळात ITI शिक्षणाला अजूनही मागणी आहे का? तर याचं उत्तर आहे 100% हो. आज भारत मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या मोहिमांअंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. मोठमोठे कारखाने, उद्योग आणि कंपन्या उभ्या राहत आहेत. या कंपन्या चालवण्यासाठी फक्त इंजिनियर्स पुरेसे नसून प्रत्यक्षात मशीनवर काम करणारे कुशल हातांचे कारागीर हवे असतात आणि हे कुशल कारागीर ITI मधूनच घडतात. दुर्दैवानं आपल्या समाजात ITI शिक्षणाबद्दल अनेक गैरसमज आहेत. पहिला गैरसमज म्हणजे ज्यांना कमी मार्क्स मिळतात किंवा जे नापास होतात तीच मुलं ITI करतात. हे अजिबात खरं नाहीये. आजकाल 80-90% मार्क्स मिळवणारे विद्यार्थी सुद्धा स्वतःच्या आवडीनं ITI निवडतायत, कारण त्यांना प्रॅक्टिकल कामाची आवड असते. दुसरा गैरसमज म्हणजे ITI केल्यावर फक्त लेबर किंवा कामगाराचीच नोकरी मिळते आणि पगार खूप कमी असतो. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रात सुरुवात शून्यातूनच होते. पण एकदा का तुमच्याकडे अनुभव आणि कौशल्य आलं तर एक ITI पास झालेला तंत्रज्ञ एखाद्या इंजिनियर पेक्षाही जास्त प्रगती करू शकतो. ITI बद्दल असणाऱ्या या गैरसमजांमुळे कितीतरी पालक आपल्या मुलांना ITI करण्यासाठी मज्जाव करतात. पण काही मुद्दे पालकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा कोर्स कमी कालावधीचा असतो. जिथं इंजिनिअरिंगला 4 वर्षांनी लाखो रुपये फी लागते, तिथे ITI 1 ते 2 वर्षात पूर्ण होतो आणि फी देखील अत्यंत माफक असते. शिवाय ITI नीट पूर्ण केलं तर वयाच्या 18व्या-19व्या वर्षीच मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहून कमवायला लागू शकतो. बाकी पैशांचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला सांगतो की AISSMS ITI मध्ये विद्यार्थ्यांना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये SC, ST, VJNT, OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्पसंख्याक समाज आणि पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे पैशांअभावी कोणाचंही शिक्षण थांबत नाही. आता बघूया की भारतात कोणत्या ITI ट्रेड्सना सर्वाधिक मागणी आहे. मंडई फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट आणि मोटार मेकॅनिक या ट्रेड्सना भारतात कायमच प्रचंड मागणी असते. हे सर्व अत्यंत महत्त्वाचे आणि रोजगार देणारे ट्रेड्स AISSMS ITI मध्ये उपलब्ध आहेत. AISSMS मध्ये 10वी पास आणि नापास विद्यार्थ्यांसाठी 1 आणि 2 वर्षांचे विविध कोर्सेस अवेलेबल आहेत.
त्यांच्याकडे वेल्डर, मेकॅनिक, डिझेल इंजिन फिटर, टर्नर, मशिनिस्ट आणि मशिनिस्ट, ग्राइंडर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि टूल अँड डाय मेकर असे सर्व ट्रेड्स उपलब्ध आहेत. आता काही जणांना हे कोर्सेस किंवा जॉब प्रोफाईल ऐकून वेगळं वाटलं असेल, पण लक्षात घ्या, सध्या सॉफ्टवेअरचे सगळे जॉब्स एआय खायला लागले, पण ही कौशल्याची कामं एआय खाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. शिवाय आयटीआय करून काय होणार आहे, असा जर तुम्ही विचार करत असाल तर आयटीआय नंतरच्या नोकऱ्या आपण बघूया. खरं तर आयटीआय झाल्यावर सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात खजिना उघडा आहे. सरकारी नोकरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारतीय रेल्वे हे आयटीआय विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठं रोजगार देणारं क्षेत्र आहे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, ट्रॅक मेंटेनर यासारख्या हजारो जागा दरवर्षी रेल्वेमध्ये निघत असतात. याशिवाय डिफेन्स, इस्रो, बीएचईएल, महावितरण, एस टी महामंडळ, ऑर्डनन्स फॅक्टरी अशा अनेक सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये आयटीआयच्या बेसिसवर डायरेक्ट नोकरी मिळते. खाजगी क्षेत्राचा विचार केला तर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, बजाज, एल&टी यासारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये कुशल तंत्रज्ञानाची मोठी भरती होते. आणि नोकऱ्यांचा विषय निघालाच आहे तर सांगतो की AISSMS ITIचा प्लेसमेंट रेकॉर्ड 100% आहे. इथून पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, सुझुकी, फियाट, अशोक लेलँड, PMPML, किर्लोस्कर, चिलर, सुलझर अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये थेट प्लेसमेंट मिळते. संस्थेचे अनुभवी शिक्षक आणि करिअर मार्गदर्शन तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी पूर्ण मदत करतात. बाकी नोकरीला लागण्यापूर्वी अप्रेंटिसशिप म्हणजेच काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आयटीआय पूर्ण झाल्यावर सरकार किंवा खाजगी कंपन्यांमध्ये 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करावी लागते. हा एक प्रकारचा ऑन द जॉब ट्रेनिंग प्रोग्राम असतो, जिथं तुम्हाला कामही शिकता येतं आणि दरमहा स्टायपेंड म्हणजेच पगार देखील मिळतो. म्हणजे काम शिकायचं, पैसे मिळतात असंच समजा. अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळतं, ज्याचा उपयोग सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप होतो. आता नोकरी मिळते हे ठीक आहे, पण पगाराचं काय? आयटीआय विद्यार्थी रुपये 20,000 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत कमावू शकतात का? तर बघा, सुरुवातीला फ्रेशर म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत जाता तेव्हा तुमचा पगार साधारण 12,000 ते 18,000च्या घरात असू शकतो. पण जसा तुमचा अनुभव 3 ते 5 वर्षांचा होतो आणि तुमच्याकडे कामात सफाई येते, तसा तुमचा पगार आरामात 30,000 ते 50,000च्या पुढे जाऊ शकतो. जर तुम्ही परदेशात म्हणजेच खाडी देशांमध्ये किंवा युरोपमध्ये ट्राय केलं तर हाच पगार महिन्याला 1,00,000च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे 20 ते 25,000 कमावणं हे आजच्या काळात आयटीआय विद्यार्थ्यांसाठी तर अजिबात अवघड नाही आहे. म्हणजे 10वी नंतर जिथे एखादा विद्यार्थी 6 वर्ष शिकून इंजिनिअरिंग करून 40-50 हजारांची नोकरी मिळवेल, तिथेच दुसरा एक विद्यार्थी 10वी नंतर आयटीआय करून जॉबला लागून 3-4 वर्षांचा अनुभव घेऊन 50,000पर्यंत सहज पोहोचेल. आजकाल मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रासोबतच नवीन तंत्रज्ञानांमध्ये प्रचंड संधी निर्माण होत आहेत. विशेषतः इलेक्ट्रिक वाहन, ईव्ही आणि सोलार टेक्नॉलॉजीमध्ये या नवीन बदलांना सामोरं जाण्यासाठी पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचं ज्ञान असणंही गरजेचं आहे. इथेही AISSMS ITIने एक पाऊल पुढे टाकलंय. ते केवळ 2 वर्षांचे कोर्सच घेत नाहीयेत, तर त्यांच्याकडे अत्यंत उपयुक्त असे शॉर्ट टर्म कोर्सेसही आहेत, जसं की CNC आणि VMC प्रोग्रॅमिंग, मशीनिंग, प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाईन, AutoCAD ज्यामध्ये 2D आणि 3D मॉडेलिंग शिकवलं जातं, प्रिसिजन मेजरिंग, इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन आणि स्मार्टफोन रिपेअरिंग कोर्स, हे सगळे कोर्सेस करून तुम्ही आधुनिक उद्योगांच्या गरजा पूर्ण करू शकता आणि जास्त पगाराची नोकरी मिळवू शकता. बरं, आयटीआय केल्यावर फक्त नोकरीच करावी असं काही नाही आहे, तर विद्यार्थी स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतात. इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला विद्यार्थी स्वतःचं इलेक्ट्रिकल कंत्राट घेऊ शकतो. मोटर मेकॅनिक स्वतःचं गॅरेज टाकू शकतो. रेफ्रिजरेशनचा कोर्स करून तुम्ही AC आणि फ्रीज रिपेअरिंगचे स्वतःचे सर्व्हिस सेंटर उघडू शकता. वेल्डरचा कोर्स करून वेल्डिंगचं दुकान टाकू शकता. म्हणजे AISSMS मधले सगळ्याच प्रकारचे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वयंरोजगार सुरू करू शकता. आणि विशेष म्हणजे यासाठी सरकार मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज देखील देतं. आता बऱ्याच जणांना वाटेल की 10वीला कमी मार्क पडले म्हणून आयटीआय घेतलं तर पुढे शिकायचंच नाही का? तर तसंही नाही आहे अजिबात. आयटीआय पूर्ण केल्यावर तुमचं शिक्षण तिथंच थांबत नाही मंडळी. आयटीआय करून तुम्ही 12वीची परीक्षा देखील देऊ शकता. यामध्ये तुम्हाला फक्त भाषा विषयांचे पेपर द्यायचे असतात
आणि त्यानंतर तुम्हाला 12वीचं किंवा समकक्ष सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. बरं, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर ITI केल्यानंतर तुम्हाला JEE किंवा CET देण्याची देखील गरज नाही. ITI करून तुम्ही थेट पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेऊ शकता आणि पॉलिटेक्निक झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळू शकतं. तसेच जर तुम्हाला ITI कॉलेजमध्येच शिक्षक म्हणजेच इन्स्ट्रक्टर व्हायचं असेल तर तुम्ही CITS म्हणजेच क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम हा 1 वर्षाचा कोर्स करू शकता आणि सरकारी ITI मध्ये शिक्षक म्हणून देखील रुजू होऊ शकता. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर ITI हा केवळ एक कोर्स नसून ती एक उज्ज्वल भविष्याची आणि रोजगाराची खात्रीशीर वाट आहे. तुम्ही यातून लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, नोकरीमध्ये लवकर वरच्या पोझिशनवर जाऊ शकता, नोकरी करायची नसेल तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता आणि पुढे शिकायचं असेल तर तेही करू शकता. बाकी जर तुम्हालाही स्वतःच्या पायावर लवकर उभं राहायचं असेल आणि एक उत्तम करिअर घडवायचं असेल तर आजच AISSMS प्रायव्हेट ITI बोरी भडकमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. कारण त्यांच्याकडे अनुभवी शिक्षक, अत्याधुनिक सुविधा आणि 100% प्लेसमेंटची गॅरंटी आहे. प्रवेशासाठी लागणारे संपर्क क्रमांक, वेबसाईटची लिंक हे आम्ही सगळंच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. स्क्रीनवरही तुम्हाला त्यांचे संपर्क क्रमांक आणि संस्थेची इतर माहिती दिसत असेलच. तेव्हा आजच त्यांना संपर्क साधून प्रवेश निश्चित करा. तुमच्या ओळखीमध्ये कोणाला याचा फायदा होईल असं वाटत असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.